ट्रक जो आसा वो आज सकाळी परत एकदा रोमलो गेलो। रिस्टोर करूंक जाय आसलो हो रस्तो तो रितसर केल्लो ना, वो रितसर सोलिंग केल्लो ना। सालिगांव कलंगूट रस्त्यार सेगीत चवथे पाट गाडयेचो टायर मातयेन अडकल्ल्याची घटना घडल्या। यान पयलीं अशेंच 3 वेळा ट्रक रस्त्या कुशीकच्यान वतना मातयेन रोमिल्ले आणि आता घडिल्ली ही चवथी घटना। अंडरग्राउंड केबलिंग आणि पायपलाइन घालपाक लागून हे रस्ते खणिल्ले, मात काम सुमार पुराय जायत आयला तरी रस्ते कित्याक दुरुस्त जायना असो प्रश्न लोकांक पडला। खणिल्ल्या वाठारांत माती सामकी मोव जाल्ल्यान एखादो ट्रक वा हेर खंयचेय हेवी व्हेकल वता तेन्ना तातूंत अडकून उरता। हे रहदारी खातीर धोकादायक आसा, मात संबंधित प्रशासन कांयच कानार मनार घेना म्हूण लोक उलयतात। मजगती सालिगांवचे सरपंच आणि पंच ह्या घटनेक PWD जापसालदार म्हणटा। हे रस्तो रिस्टोरेशन वा दुरुस्तीचे काम वेळार जावून आशिल्ल्यान अश्यो घटना घडिल्ल्याचे ते उलयतात। मजगती प्रशासनान ही परिस्थिती लक्षात घेवन योग्य तो उपाय करचो म्हूण लोक मागतात। आता ज्या रस्त्याचेर सध्या आसा तो रस्तो म्हणजे सालिगांव सर्कल टू कलंगूट पुलीस स्टेशन रोड या रस्त्याचेर सद्याक आमी हांगासर पावलेले आसा। हांगासर आता येवपाचे कारण म्हणजे तुमकां सगळ्यांक खबर आसतलें की 8 ते 10 दिसां आदीं ह्याच रस्त्याचेर एक व्हडलो 35 टन शिमिटाचो जो व्हडलो ट्रक आसा पळय तो हांगासर रस्त्या कुशीक रोमलोलो। त्याच्या पयलीं आमी पळयला की एक व्हडलो जो पेवस घालता तो पेवसाचो एक व्हडलो ट्रक रोमलोलो। तर आयज परत एकदा आमकां दिसना गेलो की हांगासर ह्याच रस्त्याचेर एक ट्रक जो आसा वो आज सकाळी परत एकदा रोमलो गेलो। हेचे एक्झॅक्ट कारण म्हणजे सालिगांव टू कलंगूट वो रोड आसा पळय ह्या रस्त्याचेर अंडरग्राउंड केबलिंग वर्क व त्याच प्रमाणे जी उदकाची पायपलायनीचे काम आसा पळय ते केल्ले गेले, पूण ऑलमोस्ट जे अंडरग्राउंड केबलिंग काम आसा पळय ते ऑलमोस्ट कंप्लीट जाल्ले आसा, पूण रितसर रिस्टोर करूंक जाय आसलो हो रस्तो तो रितसर केल्लो ना, वो रितसर सोलिंग केल्लो ना। ह्या कारणाक लागून जायत्यो गाडयो आमी कंटिन्युअसली पळयला की रस्त्या कुशीक पार्क करता व रस्त्या कुशीच्यान जेन्ना वयता तेन्ना अकस्मात त्यो हांगासर रोमले वयता आनी हांगासर स्टक जावन त्यो उरतात। ह्या कारणाक लागून लोकांकूय भरपूरसो त्रास जाता व ते ट्रक ड्रायव्हर कोण आसात पळय तांकांय हेचो भरपूरसो ड्रायव्हरांकूय त्रास जाता। आता हे एक्झॅक्ट जाता तरी कित्याक हेचे कारण जेन्ना आमी हांगासर पावले तेन्ना आमी पळयला की ऑलमोस्ट जो रस्तो आसा वो स्ट्रेस कमीत कमी 1.5 ते 2 मिटराचो रस्तो जो आसा हो ऑलमोस्ट अंडरग्राउंड केबलिंगाच्या कामा खातीर फोडलो गेलो, पण रितसर हेचे रिस्टोर करूंक ना आणि सगळी माती जी आसा ही हांगासर मोव जाल्ली आसा आणि मोव जाल्ल्या कारणान सगळे ट्रक जे आसा ते हांगासर रोमले वयता। फाटल्या दिसांनी तुम्ही पळयला की सालिगांवचे लोकल कोण आसा पळय त्याने एक स्टेटमेंट केल्लो की पंचायतीचे जे सरपंच आसात ते खंय कांयच कामां करिना, त्याच प्रमाणे जे पंच मेंबर आसात पळय ते सुद्धा कांयच कामां करिना, त्यांचो खंय लक्ष ना गावा खातीर अशें तांच्यांनी फाटल्या दिसांनी एक स्टेटमेंट केल्लो। तेन्ना आमी जाणून घेतले की एक्झॅक्ट हांगासर जाला कितें। आता ही टोटल आमी जेन्ना हांगासर पावले पळयला की एक कमीत कमी 5 ते 6 वरां एक व्हडलो ट्रक हांगासर रोमलो गेलो। आता हे एक्झॅक्ट काम तरी कोणाचे? कॉन्ट्रॅक्टर हितून फेलियर जाला, पंचायत फेलियर जाला, पंच मेंबर फेलियर जाला व सरकार फेलियर जाल्लो हितून। हे टोटल कितें अपडेट आसा पळय ते आमी लोकलां कडल्यान जाणून घेवया व सालिगांव पंचायतीचे पंच मेंबर आसात आमी त्यांच्या कडल्यान जाणून घेवया की एक्झॅक्ट रिस्टोर करूंक जाय आसलो तो रस्तो कित्या खातीर केल्लो ना। PWD कोण फेलियर जाला हितून, जो कॉन्ट्रॅक्टर काम करपी तो फेलियर जाला व कित्या खातीर आमी पळयला की ही आता ज्युडिक्शन जे आसा हे सालिगांव पंचायतीक पडटा। टेम्पररी बेस खंय ना खंय पंचायतीन आपल्या खर्चान जो पंचायतीक जो फंड आसा त्या फंडांतल्यान हे काम तेंच्यांनी एक्झॅक्ट करूंक जाय आसलें। रिसर टेम्पररी बेस तेंच्यांनी माती घालूंक जाय आसली, लोबरां घालूंक जाय आसले व कितें तरी हांगासर घालूंक जाय आसलें, कित्याक जायत्या लोकांक हेचो त्रास जाता। आता गणेश चतुर्थी लागीं पावलेली आसा आणि हो रोड जो आसा हो सदांच बिजी रोड आणि मेन रोड, कित्याक ह्या रस्त्या वयल्यान चोगम रोड पर्वरी वयता, सालिगांव पिलेर्ना वयता, म्हापसा वयता, कलंगूट फाटल्या वाटेन वयता आणि हो मेन रोड असल्या कारणान सदांच हांगासर ट्रॅफिक फूल आसता। आणि अशा टायमार जर कंटिन्युअसली गाडयो रोमात रावल्यो हांगासर जाल्यार लोकांकूय हेचो भरपूरसो त्रास जाता। पुराय कितें अपडेट आसा कित्या खातीर हांगासर रितसर रस्तो हो सोलिंग जायना व रिस्टोर जायना ह्या बद्दल आमी पंचायतीचे पंच मेंबर आसात व पंचायतीचे जे सरपंच आसात लुकास रेमेडियस आमी त्यांच्या कडल्यान जाणून घेवपाचो हेचेर प्रयत्न करूया। अशीच अपडेट तुमकां आमी कंटिन्युअसली ह्या रस्त्याच्यो ज्यो गाडयो रोमात रोमता त्याच्या बद्दल जितली इन्फॉर्मेशन आनी आमकां फुडें मेळत रावतली तितली इन्फॉर्मेशन जी आसा आमी सदांच तुमच्या मेरेन पावत रावतले। And there is no proper safety here. This road was dug to put pipes, but till now it is not done, and people are facing problems, especially these people who are coming from outside here. तांकां खबर आसा ना हो रस्तो फोडलेलो आसा काय कितें आसा पळय ते हांगा ना बॅरिकेड्स घातलेले आसा
आनी हो ट्रक आतां वयतालो एक कन्स्ट्रक्शन सायटीचेर वयतालो. हिंगासरूच ग्रँड मोरोड एक वाडो आहा आनी तो पळय हांगासर आतां इतलो उदक जालो. हांव सकाळीं हांगा गेल्ले पळय तेन्ना हांवें हो पळयल्लो, पूण आतां तो आजुनूय आसा हांगासर ट्रक. आनी दीस इज द 4th one. आनी PWD इज नॉट इवन बॉदर्ड अबाउट दीस. आनी सालिगांव सारके रस्त्यांचे सगळे इज अ टोटल डिसास्टर. यू गो टू पिलेंट, यू सी द रोड एंड development करून आमचो आमदार गेल्लो. बट दीस इज द डेव्हलपमेंट वी आर फेसिंग. देर इज नो public transport coming this side. They are using the Chogam and this is the tourist area. This road is Chogam road where the tourists are passing. This is what we are promoting, tourism here. And I would request the PWD minister to check into all this and the local MLA also, because every time we had a repeatedly आम्ही ताका सांगत आसा रस्त्याक लागून आनी करता 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 म्हणटा, पूण अजून मेरेन कांयच करूंक ना. आतां ताका 4 वर्सां जायत आयलीं अजून हे दिस इज अ डिजास्टर वॉट वी आर फेसिंग हियर. एंड इट्स अ वेस्ट ऑफ मनी ऑल्सो फॉर दीस पीपल. आतां फाटी एक ट्रक काडून कितले 30,000 सांगलेले ताका काडपाकूच ट्रक. सो I think PWD is a high time the local government, the local MLA has to check into this. आम्ही कितें केलां तो रस्तो हे करच्या आदी हाका PWD MLA सगळ्यांक आपोवन हाडलेले आमच्या पंचायतीच्या कॅबिनान. आनी आमी सांगिल्लें रस्तो हें करता जाल्यार कोर, पूण बेगीन रस्तो कंप्लीट करून दी म्हूण. मागीर लोकांक त्रास सांगना ना, कंप्लेन आमकां पंचायती घेतली म्हूण. पूण ते PWDच्या कॉन्ट्रॅक्टराचें मिस्टेक ती हें करून दवरपाक. पण आता हेतून कोण फेलियर जाल्या? तुम्ही पंचायत फेलियर ना, आमी फेलियर सांगना, आमकां केल्लें जाय म्हूण आमी फेलियर जाल्यार PWD फेलियर MLAनी ताका सांगुल्लें आमच्या फुड्यान की रेडी कर, नाल्यार फाल्यां पंचायतीन आपणाक विचारतले म्हूण कोण तरी. एज अ पंच हांव तुमकां सांगता, आमी सगळी ट्राय केली, आमी लेटरां घातली सगळ्या डिपार्टमेंटाक. मोस्टली PWD लायट डिपार्टमेंट हेंचे लायटीचे केबल गेल्या दोन पणसून व्हडल्या, प्लस वॉटर पायपलायन गेल्या कलंगूट सालिगांव जंक्शन पिलेन टू म्हणजे सिमिनारी टू कलंगूट पायपलायन गेल्ली आनी केबलिंग गेल्लें आहा व्हडलें. सांगचें म्हटल्यार लोक येता आनी पंचायतीन बोव मारता की पंचायत पळयना पंचायत पळयना. पूण आमच्या सायडीन पंचायती सायडीन आमी सगळे डॉक्युमेंट घातलेले आहा तांकां. प्लस मे म्हयन्यात अरावंड एप्रिलान आमी मिटींग घेतलेली सगळ्या डिपार्टमेंटां वांगडा. लायट डिपार्टमेंट, PWD, WRD सगळे येयल्ले आनी तेंचे आमकां आश्वासन दिल्लें की मेच्या 10 तारखे पयलीं सगळे जात्रा क्लियर जातले म्हणून. पूण आतां मेची 10 तारीख 2025 सांगलेलें आमकां. आतां म्हाका दिसता की 2026 मे आसतली, तेंच्यांनी म्हटलां आसतलें, आमकां खबर ना. पूण 100% 2025 मे म्हटलेली. पूण आमी म्हटलें जाता तुमचें म्हटलें तुका, कारण गेल्या ना म्हणजे 2-3 म्हयन्यान 2-3 ट्रक पडल्या भितर. सामकें बरें तांकां हानी जाली, तांकां लॉस जालें, तांकां डबल लेबर घालचे पडले. पूण हेचें काम PWDन रिसर करूंक ना. आनी तो कॉन्ट्रॅक्टर जे कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतले न्ही तेणे शापूच पाड घातलें, स्ट्रेट सांगचें पडलें. आतां ते पंच अशें उलोवंक जायना, कित्याक हांव रिप्रेझेंटेटिव्ह एका वाड्याचो सालिगांव पंचायतीचो. पूण कितें जाता एंड ऑफ द डे हे येयले का आमच्या पंचायती घालता, फोडटाना तेंच्यांनी आमकां विचारूंक ना. आनी आतां जेन्ना लोक पडटा पंचायतीचें काम हे तो व्हडलो कॉन्ट्रॅक्ट घेतला हेंच्यानी, कितें लाखा करोडाचो कॉन्ट्रॅक्ट तो, आनी पंचायतीच धुकलतात. तुम्ही म्हाका सांगा, हांव डिपार्टमेंटाक घालता आनी मोस्टली आमच्या CMाक विचारता, CM सर प्लीज हेजेर तुमी मातशें पळोवन घेवचें, कारण हें सामकें वल्गर जालां, लोकांच्या जिवाक हानी, सगळ्याक हानी. कितें आता हेजेर सोल्युशन? आता solution? कॉन्ट्रॅक्टर जर खंय तरी आपलें काम करिना जाल्यार खंय ना खंय पंचायतीच्या फंडांतल्यान एक टेम्पररी बेस तरी कितें करूं शकता? ऐकात, आता तुम्ही म्हटलं पंचायतीच्या फंडांतल्यान ह्याच्या पोनाक उदकाचे पायपलायन गेल्या व्हडल्यो आनी वॉटर कनेक्शन गेल्या, म्हणजे इलेक्ट्रिसिटी केबल्स गेल्या. बाय चान्स सपोज आमी पंचायतीन एक्शन घेतली हेचेर आनी सपोज तो फातर कॉल लावंक जाता आमकां खबर ना, कित्याक आमी टेक्निशियन न्हू कोणूच, पायपलायन फुटली, JCB घातली न्ही, फाल्यां परती जे पळोवंक मातले पंचायती सांगून नासले म्हणटले, पंचायती आमकां इन्फॉर्म करूंक ना म्हणून. सो हांव डायरेक्ट आमच्या MLAकूच म्हणटा केदाराक, सर मातशें प्लीज हंबल रिक्वेस्ट, लोकांच्या लायफान खेळा नाका तुमी, मातशें करून दियात आमकां बेगीन, जाता तितले बेगीन. एटलीस्ट ताका लोबरां घालात, JCB रोड घुंवडायत, जिने करून जे ओले आसतात ते लोबार भितर वयतले, ताका क्लियर जातले मागीर. सो प्लीज तुमकां एक हंबल रिक्वेस्ट म्हाजी सगळ्या डिपार्टमेंटाक, इवन CMाक प्रमोद सावंताक सांगता, प्लीज हेल्प करात आमकां सर, आनी हांगा येयात आनी मातशें हो प्रश्न असेंब्लीन येयला, हय तुका असेंब्लीन येवंक ना तरी अजून काय जावंक ना,
काल एसएमएस झोपली आता खबर ना आयच्या तारखेचं नाव पळयतलो केन्ना जातले ते हो म्हाका न्यूज सगळ्यांक पावतलोच. सो प्लीज हंबल रिक्वेस्ट तुम्ही मातशी जातले बीन आनी आमचो MLA केदार सर तुम्ही मातसो फास्ट एक्शन घे लोकांच्या जिवा वांगडा खेळ जिवाक त्रास जाता खूब आमकां